वर्सेस जय हनुमान पांडापूर। पांडापूर संघाचा 7 नंबरचा जर्सी परिधान करून हा खेळाडू उंच खुरा आणि मजबूत बांध्याचा डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात गुण मिळवण्याचा प्रयत्न। आणि पांडापूर संघाकडून चोख उत्तर देण्यासाठी 13 नंबरची जर्सी परिधान करून हा खेळाडू उंच खुरा असा मजबूत बांध्याचा ग्राउंड नंबर 2 वर अतिशय रंगतदार सामना। ग्राउंड नंबर 2 वर मेडिकल टीम बघा जरा खेळाडूला मार लागलेला आहे। तसेच आणि आता मात्र 2 नंबरचा जर्सी परिधान करून खेळाडू गुण मिळवण्यात यशस्वी। ग्राउंड नंबर 1 वर या पुढील होणारा जो सामना आहे तो आहे पवनपुत्र पालखार वर्सेस अमर ओवली। पहिला पुकार पवनपुत्र पालखार वर्सेस अमर ओवली ग्राउंड नंबर 1 वर होणारा सामना। पुन्हा एकदा 7 नंबर जर्सी परिधान करून डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात आणि अतिशय सुंदर अशी पकड झालेली आहे। आणि डबल नॉट 0 नंबरची जर्सी परिधान करून बॉडीवर जरी नंबर 0 असला तरी प्रत्येक मॅच मध्ये बॉडीवर जरी 0 असला तरी प्रत्येक मॅच मध्ये हिरो ठरलेला असा हा मजबूत बांध्याचा खेळाडू। आता पाहूया 8 नंबरची जर्सी परिधान करून पांडापूर संघाचा हा खेळाडू परततोय आपल्या पॅव्हलियन मध्ये आपल्या ग्राउंड मध्ये। चला ग्राउंड नंबर 2 वरील यानंतरचा होणारा सामना
जय हनुमान चोले वर्सेस उदय बुर्डी. चला दोन्ही संघांना शेवटचा पुकार आहे. आपण जय्यत तयारीत राहायचं आहे. ग्राउंड नंबर 2 चा सामना संपल्यानंतर लगेचच आपण ग्राउंडवर यायचं आहे. जय हनुमान चोले वर्सेस उदय बुर्डी. आणि 0 नंबरची जर्सी परिधान करून गौरव. गौरव पकडण्याचा प्रयत्न. ग्राउंड नंबर 2 वर जो आता सामना झाला गावदेवी मुंडाणी वर्सेस आकादेवी पांडापूर. यात पांडापूर हा संघ 2 गुणांनी विजय झालेला आहे. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन व हारलेल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि ग्राउंड नंबर 2 वर होणारा सामना जय हनुमान चोले वर्सेस उदय बुर्डी. चला दोन्ही संघांनी लवकरात लवकर ग्राउंड नंबर 2 चा ताबा घ्यायचा आहे. हो जबरदस्त अशी पकड. तेरा नंबरची जर्सी परिधान करून हा खेळाडू. हो अतिशय सुंदर अशी पकड झालेली आहे. यालाच म्हणतात कबड्डी. जबरदस्त अशी पकड. आणि पुन्हा एकदा जर्सीवर 14 नंबर डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात अतिशय शांतपणे हा सामना सुरू आहे. चांगला प्रयत्न आणि सुंदर अशी पकड होत आहे पांडापूर संघाकडून. तरसेचा हा 7 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडूला. आणि आता मात्र एक शेर तर दुसरा 1.25 शेर चोख उत्तर म्हणून त्यांच्याही खेळाडूला पकड. आता मात्र सामन्याला रंगत येणार आहे. आणि आता पाहूया 7 नंबरची जर्सी परिधान करून हा खेळाडू तरशेदच्या कक्षात
प्रांगणात भव्य दिव्य असा हा खेळाडू गुण मिळवण्याचा प्रयत्न हो आणि संकेत अतिशय सुंदर अशी पकड आणि आता पाहूया गौरव शेरों का शेर पाहूया आता मात्र काय करतो आपल्या संघासाठी परततोय आपल्या व्हिडिओ करून यूट्यूबला टाकतो. ग्राउंड नंबर 1 वर चालू सामना संपल्यानंतर लगेचच पवनपुत्र पालखार वर्सेस अमरवली हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी जय्यत तयारीत राहायचं आहे. अतिशय सुंदर अशी पकड ऋग्वेद पुन्हा एकदा या सामन्याला सुरुवात होत आहे. साहिल आणि मित्र हो सूत्रसंचालन कॉमेंट्रीचा बादशाह ज्याला आपण ओळखतो ज्याने कबड्डीचा एकही ग्राउंड ठेवला नाही बाकी असा तुमचा आमचा आवडता रुपेश डाकी इज ऑनलाइन. रुपेश डाकी कबड्डी क्षेत्रात चा सूत्रसंचालक म्हणून सर्व क्षेत्रात फेमस असलेला रुपेश डाकी इथे उपस्थित राहिलेला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि सुंदर सुंदर अशी पकड आपल्या जरा आवाज बसलेला आहे. रात्रभर 12 तास समालोचन उरण येथे झालेलं आहे. तर श्री यलंबा देवी कबड्डी क्लब आमटेम आयोजित हे जिल्हास्तरीय नव्हे तर या विभागीय कबड्डी स्पर्धेकडे मी घेऊन वळतोय. तर उपस्थित जिजाऊंच्या लेकींना महाराजांच्या मावल्यांना
आणि शंभू राजांच्या छाव्यांना माझा मानाचा मुजरा. तर श्वास रोखून धरा, दूर दूर दूरला उडणार आहे. थोड्याच वेळात या मैदानावर कबड्डीचं वादळ धडकणार आहे. तर जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. हो 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 हो, काय इतिहास मैदानावर रचला जातोय. खेळाडूंनो, आपण इतिहास वाचायला नाही. शेवटची 4 मिनिटं बाकी. एक नव युवक डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये पांडापूर संघाचा हा खेळाडू. बोनस पॉइंट ऑफ यश 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 संपादन करत असताना रोखला गेलाय वारू या नवयुवकाचा पाहायला मिळाला. कबड्डी म्हणजे मेहनतीचा खेळ आहे. येथे पाहिजे जातीचं, एरा गवाल्याचं काम नव्हे. कारण तूप खाऊन रूप येतं असं सर्वांना वाटतं, परंतु शेपूट काढून कधी सर्दी जात नाही मित्रांनो. मेहनत मैदानात करावी लागेल. निघालाय गुणफलक पाहिला तर आघाडी निश्चितच असेल प्रतिस्पर्धी संघाकडं. त्याला प्रत्युत्तर जहानमान पांडापूर संघाकडून. अनेक वर्ष रायगड जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत पांडापूर संघ कडवी झुंज देतो. तर कसा वीर 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 कसा धावतोय बकासूर, असा वेग पायात पाहायला मिळेल का. मात्र असा रेडर चढाईसाठी मैदानात बोनसचा टेम मात्र माघार. जय हनुमान तरशेत का तरशेत लाजवाब. आपल्याकडे सुद्धा अनेक वर्षाचा कबड्डीचा अनुभव. विजयाचा शंखनाद होईल का. कुणाच्या दारी आणि कुणाच्या मंदिरी हा भव्य दिव्य चषक जाणार. शेवटची थर्ड रे करो या मरो सिच्युएशन मध्ये. तर जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संगे मुद्दामच सुरू. काय रोखलंय, बॅक होल्ड केलाय. सुपर टॅकलची नामी संधी पांडापूर संघाकडे. अजून वेळ बाकी आहे, अजून खेळ बाकी आहे. एका चढाई 7+2 गुण मिळतात. हा कबड्डीचा करिश्मा आहे. काहीही घडवू शकतं मैदान. क्रीडांगण नंबर 2 चालू करून घ्या. परंतु एकच मैदानावर फसून अभी तो झाकी. आपल्याकडे अनेक वर्षाचा अनुभव. शेवटची मिनिट. सुपर टॅकलची संधी वाया घालू देऊ नका. लागेल लागेल क्षेत्ररक्षण होईल. रोखला जाईल वारू. गरजच आहे. होणार होणार क्षेत्ररक्षण होणार. मी म्हटलं तर होणारच होणार. यश 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 संपादन करत असताना रोखला गेलाय वारू. ताल्या 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 हात द्या. विसर झालेली आहे, विसर झालेली आहे. ताल्यांचा गजर होऊ चढायांकडे जाऊ शकेल असा गुणफलक आहे. महत्वाची आणि निर्णयात्मक चढाई. पांडापूर संघ अनुभव पणाला लावणार हे मात्र निश्चित आहे. यश मी म्हटलं पांडापूर संघ इतिहास रचना. 5-5 खेळायचा की स्वतः रिस्क घ्यायची.
रेडर जर मागे आला तर 5-5 आणि 5 मध्ये गुणसंख्या मिळवणं म्हणजे वालवंटात